नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे छोटे-छोटे छान शाळेत जाणारे लेकरं असतील, तर त्यांच्या टिफिनवरती काय द्यायचं कळत नाही आहे, तर हे दुधीचे धिरडे तुम्ही देऊ शकता. तर लहान मुलं हे दुधी खायला पण पाहत नाही, त्यानिमित्ताने दुधी तुम्ही त्यांना अशा पद्धतीने करून खाऊ घालू शकता. तर नक्की ट्राय करून पहा. चवीला अप्रतिम लागते आणि लवकरात लवकरसुद्धा तयार होते. तर सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला एक कवडे दुधी निवडायची आहे मार्केटमध्ये आणि ते घेऊन यायचे आहे. छान मधोमध कट करून घ्यायची म्हणजे आपल्याला याचे साल काढायला सोपे जाईल. नंतर याचे साल काढून घ्यायचे आहे या पद्धतीने. पूर्णपणे साल काढून झाल्यानंतर आपल्याला या खिसणीने खिसून घ्यायचे आहे. छान अशा पद्धतीने खिसून घ्यायचे. खिसून झाल्यानंतर एका बाउलमध्ये ॲड करायचं आहे. नंतर त्यामध्ये अर्धी वाटी हे तांदळाचं पीठ आहे हे टाकून घ्यायचं आहे छान. नंतर अर्धी वाटी गहू पीठ टाकायचं आहे. तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठसुद्धा टाकू शकता. तर यामध्ये काही आता आपण पावडर मसाले टाकून घेऊया. अर्धा चम्मच धनिया पावडर टाकायची आहे. थोडीशी हळद टाकायची, मीठ चवीनुसार टाकायचं आणि मिरची पावडर टाकायची आहे. तुमची मुलं कितपर्यंत खात असेल ना तेवढी इथं मिरची पावडर टाकायची आहे. नाही टाकली तरी काही हरकत नाही. कढीपत्ता टाकायचा आहे छान तुकडे करून. बारीक कट केलेली कोथिंबीर अर्धा चम्मच टाकून घेऊया. अद्रक लसणचा पेस्ट. नंतर टाकायचा आहे छान लिंबाचा रस. लिंबाच्या रसने मस्त चटपटीत हे जे धिरडे आहे तयार होईल आणि लहान मुलाला चटपटीत छान आवडते. तर त्यामुळे चटपटीत करण्यासाठी लिंबाचा रस टाकायचा. नंतर चाट मसाला टाकून द्यायचा थोडंसं, जास्त नाही. कोरडपणीच हे एकत्र करून घेऊया म्हणजे मसाले व्यवस्थित सगळीकडे लागतील. हे सगळं एकत्र करून घेऊया. नंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे एकत्र करायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला एक बॅटर तयार करायचं आहे. हे एकत्र करत जायचं आहे. गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाही. छान एकत्र करायचं. तर इथे आपण बॅटर रेडी करून घेतला आहे. अशा पद्धतीचा बॅटर रेडी झालेला आहे. तर जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही करायचा आहे. जास्त पातळ केल्याने हे जे बॅटर चिटकून जातील तव्याला, म्हणून जास्त पातळ वगैरे बॅटर करायचं नाही आणि घट्ट पण करायचं नाही. साधारणसा बॅटर तयार करायचा आहे. जसा आपण सगळ्या कोणत्या पण धिरड्यांना करतो ना त्याच पद्धतीचा बॅटर रेडी करायचा आहे. 10 मिनिटांसाठी रेस्टसाठी ठेवायचा आहे. नंतर आपण धिरडे करण्यासाठी घेऊया. तर इथे मी एक तवा घेतलेला आहे. तवा छान गरम करून घ्यायचा आणि त्यावरती बॅटर टाकून छान फैलवून घ्यायचं आहे. तर हे नॉनस्टिकचा तवा आहे. तुम्ही साधा तवा घेत असाल तर त्यावर तर तेल टाकून घ्यायचं. हे नॉनस्टिक असल्याने मी तेल वगैरे काही टाकलं नाही आहे. तर हे बॅटर छान फैलवून घेतलं आहे. गोल वगैरे करायची काही गरज नाही, जाणार पोटातच आहे धिरडे. थोड्या वेळांसाठी धिरडे शिजल्यानंतर म्हणजे या पद्धतीचे दिसल्यानंतर यावरतून तेल टाकून घ्यायचं आहे छान. म्हणजे याने मऊसूत आणि छान अप्रतिम असे हे धिरडे होऊन तयार होतील. छान फैलवून घ्यायचं तेल. आता ह्या साईडला आपण शिजवून घेऊया. नंतर दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला हे धिरडे शिजवायचे आहे. पलटवून घ्यायचे आहे धिरडे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा शिजवून घ्यायचे आहे छान. तर छान शिजून रेडी आहे धिरडे. आता काढून घेऊया आणि गरमागरम धिरडे सर्व करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता हे धिरडे मऊ, लुसलुशीत आणि नरमगार झालेले आहे. तुमच्या लहान मुलाला नक्की आवडेल तर ट्राय करा आणि कसे वाटले नक्की कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या लहान मुलाला पण कसे वाटले ते सुद्धा सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन. थँक्यू.